तास म्हणजे वातावरणात असं प्रसन्न होतंय की एकदम टेन्शन ते सगळं विसरून जाते. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी तुमचा लाडका सुशांत मुस्ते. स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाऊया कर्नाटकातील प्रसिद्ध ठिकाणी, जे की प्रसिद्ध असं देवस्थान आहे, हलसिद्धनाथ देवस्थान. तर आपण सगळेजण जाऊया आणि श्री हलसिद्धनाथांचं दर्शन जरूर घेऊया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू. तर चला जाऊया कर्नाटकातील प्रसिद्ध ठिकाणी आप्पाच्या वाडीला. चला तर मग. जर तुम्हाला पण जर आप्पाच्या वाडीला जायचं असेल तर अगदी जवळ आहे. कोल्हापूरपासून 31 किलोमीटरच्या अंतरावर हे आप्पाची वाडी तीर्थ क्षेत्र आहे. तर तुम्ही नक्की जावा आणि हलसिद्धनाथांचं दर्शन जरूर घ्या आणि मनात इच्छा पूर्ण करू. तर आज आपण चालू आप्पाच्या वाडीला. माझ्यासोबत आहेत आमचे भाऊजी आणि आंध्रमण. हायवेचं काम सुरू असल्यामुळे आपल्याला हायवेवरून एकदम शिस्तात जायला लागते, कारण की रस्त्याचे दोनच पदर चालू आहेत आणि तिसरे या साईडचे बाजू आहे हे रस्त्याचे काम चालू आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदी नीट आणि काळजीपूर्वक जायला लागते. जाता जाता आम्ही इथं जरा 2 मिनटं विश्रांती घेतली. विश्रांती घेऊन इथून आपण परत पुढे जाऊ आप्पाच्या वाडीला. इथून जात असताना आपल्या राजांची मूर्ती पाहून एकच म्हणाला, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण आता आलेलो आहे आप्पाच्या वाडीला. तर तुम्हाला आप्पाच्या वाडीला जाताना समोर तो ब्रिजचं काम चालू असल्यामुळं त्याने आपल्याला पुढे जाऊन सर्व्हिस रोडला लेफ्ट मारायचा आहे. आणि लेफ्ट मारून झाल्यानंतर परत पुढे जाऊन ब्रिजच्या आतनं उजव्या साईडला जायचं आहे. तिथं सरळ आपण जातो आप्पाच्या वाडीला. आप्पाच्या वाडीला आल्यानंतर आपण पहिला आता घेऊया नाथांच्या बहीण म्हणजे जगज्जननी भागूबाईचं दर्शन. मंदिराच्या दारात आल्यावर दर्शन घेऊ आणि मंदिरात प्रवेश करू. तर मायाबरोबर आहेत भाऊजी. आता यांना विचारूया की हलसिद्धनाथांचं दर्शन घेऊन नक्की त्यांना कसं वाटलं, कारण की हे मालगाववरनं खास आलेत आप्पाच्या वाडीला दर्शन घ्यायला. तर त्यांना विचारूया की कसं वाटलं. तर भाऊजी, तुम्ही एवढ्या लांबनं इकडं आलात, कोल्हापूर आल्यानंतर कायम मी बघतो इकडे आला की तुम्ही आप्पाच्या वाडीला जाऊया म्हणून हे एक इच्छा व्यक्त करता. मग इकडे नक्की काय वाटतं तुम्हाला? दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? मी कधी पण इकडं आलो की वाडीला येतोयच, पण इथं येऊन दर्शन घेतल्यानंतर इथं जे एक मानसिक समाधान मिळतंय ते बाकी कुठे मिळत नाही. त्यामुळं मी कधी पण इकडे येतोच. आणि इथं येऊन इथं असं एक दर्शन घेतलं की इतकी शांत असं म्हणजे वातावरणात असं प्रसन्न होतंय. भागूबाईचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊया नाथांच्या वाडा मंदिरात. मंदिर परिसरात प्रवेश करताच आपल्याला मंदिराची तटबंदी अशी दगडी बांधकामामध्ये आजही मजबूतरित्या आपल्याला दिसते. भाविकांची गर्दी गुरुवार व रविवारी विशेष करून जास्त असते. मग तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? मी प्रेक्षकांना एवढंच सांगतो की सर्वांनी येऊन हलसिद्धनाथांचं दर्शन घ्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर हा होता आजचा ब्लॉग. आपण आज आलेलो आहोत तो आप्पाच्या वाडीला हलसिद्धनाथांचं दर्शन घ्यायला. आणि इथून पुढं असंच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.